आता तुम्ही जर कोणाला विचारलं तुम्ही गेलो कोणाकडे शेतकऱ्याकडे ते चहा देतात म्हणतात सांग दूध असं माझी तुम्हाला विनंती आहे की ते विचारच नका, कारण दुधात पौष्टिक दुसरं काहीच नाही. लहान मुलं कशावर जगतात दुधावर, त्याची वाढ किती वेळात होते, तंदुरुस्त असते, ते कुठल्याही आजारावर प्रतिकार. आणि म्हणून मी लहान असताना माझ्या त्या मेंढ्या मला दोनच काम होते, संध्याकाळी वाजून मागायची मेंढ्या दूध घ्यायच्या, सकाळी त्या मेंढ्यांचं दूध शिळ्या भाकरीवर चुरून खायचं. मला आजपर्यंत काही आजाराने गेलो नाही आणि कोरोनाची लसही घेतली नाही. कोरोनाच्या बरोबर पेशंटच्या सहवासाने जोडून दिवस तुम्हाला काय झालं तर दुधामध्ये एवढा गुण आहे, एवढं पौष्टिक काहीच समजा जेवणात गेलं तर काय करतात थोडस परत दही, जेवण पूर्ण झालं परत ताक. आपल्याला एक दिसतच नाही आपल्या दिसत. आणि मग ते लोक व्हेजिटेरियन असू नये दष्टपुष्ट असतात. आपल्याकडे आकार ब्रँड जर असेल तर तो ब्रँड आपल्याला बनवावा लागेल. आपल्या जिल्ह्याची ओळख आपली अशी झाली पाहिजे की आपल्या जिल्ह्याला दुसऱ्या कुठल्या जिल्ह्याच्या दुधाच्या क्वालिटीची तोड नसली पाहिजे. म्हणजे आपलं दूध हे एक नंबरच्या प्रतीचं असलं पाहिजे. श्रमिक दूध संकलन अर्थातच नवले दूध यांच्या पुढाकाराने अकोले आणि संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी यांच्या वतीने श्रमिक मंगल कार्यालय संगमनेर येथे दूध परिषद संपन्न झाली. संतोष रोहम यांनी श्रमिक उद्योग समूहाचे प्रमुख श्री साहेबराव नवले यांच्याकडे शेतकऱ्यांच्या दूध दर वाढी संदर्भात परिषद आयोजित करण्याचे सुचविले होते. एका खासगी दूध संकलन मालकाने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणे हा एक श्री साहेबराव नवले यांच्या रूपाने आदर्शच महाराष्ट्रात उभा राहिला आहे. श्री अमित नवले यांनी अकोले आणि संगमनेर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना एकत्र करून दुधाला 40 रुपये प्रति लिटर दर मिळाला पाहिजे म्हणून परिषदेचे नियोजन केले. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच असे घडले आहे की एका खासगी दूध संकलन करणाऱ्या कंपनीच्या मालकांनी शेतकऱ्यांच्या दूध दर वाढीसाठी परिषद आयोजित करून त्याचे निवेदन सरकारकडे पाठवण्यात आले आहे. शेतकरी परिषदेचे अध्यक्षस्थान श्री साहेबराव नवले यांनी भूषविले तर शेतकरी नेते श्री संतोष रोहम यांनी दुधाला 40 रुपये दर मिळालाच पाहिजे, शेतकरी जगवायचा असेल तर दुग्ध व्यवसायाला सरकारने बळ दिलेच पाहिजे असे मत त्यांनी मांडले. यावेळी अकोले आणि संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी बांधवांनी आपल्या व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या श्रमिक दूध संकलनच्या दूध परिषदेने दूध उत्पादक शेतकरी बांधवांना एकीचे बळ प्राप्त झाले हे मात्र निश्चित. पत्रकार निरंजन देशमुख, लोकमान्य वार्ता, संगमनेर. आता तुम्ही जर कोणाला विचारलं तुम्ही गेलो तर कोणाकडे शेतकऱ्याकडे ते चहा देतात म्हणतात सांग दूध असं. माझी तुम्हाला विनंती आहे की ते विचारूच नका, कारण दुधात पौष्टिक दुसरं काहीच नाही. लहान मुलं कशावर जगतात दुधावर, त्याची वाढ किती वेळात होते, तंदुरुस्त असते, ते कुठल्याही आजारावर प्रतिकार. आणि म्हणून मी लहान असताना माझ्या त्या मेंढ्या मला दोनच काम होते, संध्याकाळी वाजून मागायची मेंढ्या मोजून घ्यायच्या, सकाळी त्या मेंढ्यांचं दूध शिळ्या भाकरीवर चुरून खायचं. मला आजपर्यंत काही आजाराने दवाखान्यात गेलो नाही आणि कोरोनाची लसही घेतली नाही. कोरोनाच्या बरोबर पेशंटच्या सहवासाने जोडून दिवस तुम्हाला काय झालं. दुधामध्ये एवढा गुण आहे, एवढं पौष्टिक काहीच समजा दोन्ही गुजरातमध्ये होते. तुमचं जेवणात गेलं तर काय करतात थोडस जेवणात परत दही, जेवण पूर्ण झालं परत ताक. आपल्याला एक दिसतच नाही आपल्या दिसत. आणि मग ते लोक व्हेजिटेरियन असू नये दष्टपुष्ट असतात. आपल्याकडे आखाडे म्हणजे तुम्हाला मुद्दा काय प्रयोग करतो
ब्रँड जर करायचा असेल तर तो ब्रँड आपल्यालाच बनावा लागेल. आपल्या जिल्ह्याची ओळख आपली अशी झाली पाहिजे की आपल्या जिल्ह्याला दुसऱ्या कुठल्याच जिल्ह्याच्या दुधाच्या क्वालिटीची तोड नसली पाहिजे. म्हणजे आपलं दूध हे एक नंबरच्या प्रतीचं असलं पाहिजे. म्हणून श्रमिक काय करते आता तर व्यवस्थापनामध्ये बदल करायचा. आता तर पावसाळा सुरू झालाय. मी मुद्दाम 5 मिनिट तुमची यासाठी घेतो की आज आपल्या इथे मुक्ताना आपल्या दुधाच्या व्यवस्थापनाचा खर्चाचा किमान 20% खर्च कमी करायचा, किमान 20%. आणि आपल्या दुधाची प्रत वाढवणं, उत्पादनाची एकूण उत्पादन वाढवणं, त्याच खर्चामध्ये कमी झालेल्या खर्चामध्ये चांगल्या दर्जाचं दूध उत्पादन करायचं की ज्याच्यामुळे आपल्या दुधाची किंमत वाढेल. आणि हे झालं तर आपण दुधाचा नफा होतो. कारण आज सगळ्यात जास्त दूध आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे आपला शेतीचा जो धंदा राहिलेला दूध हा आपला प्रमुख धंदा राहिलेला आहे. आता 50 लाखांनी जर हेच करा 30 रुपयाने किती रुपयाने दूध होतं. हिशोब करायला तुमच्या लक्षात किती. सर्व चालकांना आपल्या सर्वांच्या वतीने कारण तुम्ही मालक आहात चालक की 5 रुपये फायदा घेण्यासाठी जरी 2 रुपये आपला तोटा होणार असेल तर संघ शेतकरी सेंटर चालक परिवार यांचे 5 रुपये मिळण्यासाठी 2 रुपये दुसरं धरायचं चालेल. थोडंफार सोमवार संगमाचा कमिशनचा भाग कमी केला चालेल. चालेल चालेल नाही असं नाही. आपल्याला ही कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी तुम्ही आणि आपण एकत्र बसायचे. मी गावामध्ये सोडलं, मी विश्व म्हणजे आपलं कुटुंब आहे जे तुम्ही संकल्प गावातच गावाकडे एकत्र यायची सोडचिठी कधी होत असेल. म्हणून आपल्याला सगळ्यांना थोडासा वेगळा विचार करावा लागेल. वारकरी संप्रदायाच्या नवीन चालण्याची की गावात अशी दिल्ली होईल नानासाहेब गावावरती भांडण सुरू आहे यासाठी त्याला काही त्यांचं म्हणणं होतं तुम्हाला काळात अंदाज बंद झाले. पण यापूर्वी कुणी सांगितलं दिलं नाही, स्वतःला सांगितलं नाही. डायरेक्ट अंदाज तुमच्या खात्यात मागचा आपण नंतर पण आताच अंदाज कसं मिळेल याचा विचार करू. म्हणून हे 5 रुपये अनुदान 100% शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आपण सगळे एकत्र आहोत. फक्त धोरण अजून काय हे निश्चित आजच्या मीटिंगमध्ये होणार आहे. किती काय पर्यंत दूध स्वीकारणार कायदा हे सांगतो भेसळ कशी कायदा घ्यायचं मान्य नाही. त्या प्रकारे ह्या देशाने विशिष्ट लेवलच्या खाली म्हणजे अप्रमाणित होते. आणि म्हणून आज मीटिंग चालवली ही क्लिअर झाल्यानंतर मागच्या वेळेला सोमवारला म्हणजे आमच्याकडे शक्यच नाही. कसं शक्य नाही. आम्ही मीटिंग घालतो फक्त तुम्ही 2 गाड्या काढायच्या काय परिणाम झाला. 2 गाड्या काढल्या म्हणजे एकही शेतकरी 3-2च्या खाली मागणीच्या खाली राहिला. 2 गाड्या काढल्या. नुसतं ते नाही झालं तर जनावरांचे जे आजार आहे तुम्ही गोठ्यात गेलं नाही तर बघितलं की गाय पातळ शेण देते. समजायचं तिला अतिसार जमत आहे किंवा तिला तुम्ही हिरवं चाला. जी गाय पातळ शेण देते समजायची निरोगी. आणि त्यासाठी आपल्याला गोठा व्यवस्थापनाबरोबर चारा व्यवस्थापन हिरव्या चाऱ्याबरोबर वाळलेला चारा आपल्या गावात हे आजच्या ह्या आधारावर मार्गदर्शनावर त्या भरोश्यावर आज 100 कोटीची जी काही आपण या ठिकाणी नवीन प्रकल्प बंद झाले तर कुणीच म्हणणार नाही कोणाच्या आधार. लोक भीतीपोटी आज शिकलेले लोक समृद्ध लोक दूध घेत नाही. आणि म्हणून या भीतीपोटी सगळं समृद्ध वर्ग आहे ज्याच्यामुळे आपल्या दुधाची आजची जी मागणी आहे त्याच्या 3 पट मागणी होऊ शकते. पण लोकांना खात्री काय झाली पाहिजे की दुधात 100% आता भेसळ नाही. म्हणून आज पहिलं ठराव हाताळायचं आहे आपल्याला
ती दुधाची भेसळ 100% बंद करण्यासाठी कठोर कार्य करा आणि त्याची अंमलबजावणी करा. आणि ती अंमलबजावणी करताना आम्ही बघायची भूमिका घेणार आहे. आम्ही स्वतः भेसळ करणार नाही आणि कुणी करत असेल तर ते उघड्या डोळ्याने पाहणार ते नाव करून. हे जर झालं तरच आपली ओळख हा दर्जेदार दुधाचा तालुका नाही, आता हा पूर्ण जिल्हा केली आणि मग महाराष्ट्र होतो. आणि कसं राज्य आपल्या दुधाचं जगावर येते ते पाहू. 100% आपल्या दुधाचं तर इतकं चांगलं दूध आणि इतकी कमी खर्चामध्ये मॅनपॉवर चांगलं अनुकूल वातावरण हवामान दुसरीकडे कुठं नाही. संगमनेरमध्ये 5 नाले कुठल्याच तालुक्यात आणि जे लोक ते म्हणतात त्यांच्या संकलनाच्या आता प्राइस लिस्ट चेंज होती. दर देतील 30 रुपये. तुम्हाला 1 रुपयात संकलन करायचंय, वाहतूक करायचंय, अँटीबायोटिक्स दूध आणायचंय 1 रुपयात आणि ते प्रकल्पावर पोच करायचे. करू शकतात अँटीबायोटिक्स. जर ते अँटीबायोटिक्स नाही लागलं तर ते दुधाची विल्हेवाट तुम्ही लावायची. ते प्रकल्प परत करणार म्हणजे त्यांना याच्यामध्ये परवडत नसल्यामुळे काय हे मार्ग आहे. पण श्रमिकच्या